नमस्कार. 18 जानेवारी 2025 रोजी इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता नवोदय विद्यालय परीक्षा घेण्यात आली होती आणि या परीक्षेचा निकाल नुकताच संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर हा निकाल कसा पाहायचा याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाकायचं आहे नवोदया विद्यालय समिती आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला इथे 2 नंबरला एक लिंक येते. cbseitms.rcil.gov.in अशी ही लिंक आहे. त्या लिंकला क्लिक करा. लिंकला क्लिक केल्यानंतर आपण नवोदय विद्यालय समितीच्या होम पेजवर जातो. यानंतर या ठिकाणी आपल्याला गुलाबी रंगामध्ये क्लिक हिअर फॉर क्लास 6 JNVST रिझल्ट 2025 ची एक लिंक आहे. त्याला आपल्याला टच करायचं आहे. टच केल्यानंतर आपण असं रिझल्टच्या पानवरती येतोय. रिझल्टच्या पेजवर आल्यानंतर आपल्याला ॲडमिट कार्डवरती जो आपला सीट नंबर होता, रोल नंबर होता, तो रोल नंबर या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. हा रोल नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर त्याच्या खाली त्या विद्यार्थ्याची आपल्याला जन्मतारीख टाकायची आहे. जन्मतारीख आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता 2025. इथं टच केल्यानंतर बाण दाबल्यानंतर 2014. त्यानंतर महिना सिलेक्ट करा आणि त्यानंतर तारीख सिलेक्ट करा. त्यानंतर इथं अशी आपली तारीख येईल आणि त्यानंतर चेक रिझल्टवरती क्लिक करा. जर आपली निवड नवोदय विद्यालय समिती मार्फत करण्यात आली असेल, प्रवेश आपला निश्चित झाला असेल, तर या ठिकाणी आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स, आपली नवोदय विद्यालयाकडून निवड झाली आहे, अशा प्रकारचा मेसेज येईल. आणि जर आपल्याला निवड झाली नसेल तर सॉरी यू आर नॉट कन्सिडर्ड फॉर ॲडमिशन इन मेन सिलेक्ट लिस्ट, म्हणजे ही जी मेन सिलेक्ट लिस्ट आता जाहीर झाली आहे त्यामध्ये आपली निवड झालेली नाही. अजून यानंतर सुद्धा दुसरी सिलेक्ट लिस्ट जाहीर होते, त्यामध्ये निवड झाल्यास होऊ शकते. मात्र सध्याच्या या लिस्टमध्ये तरी आपली निवड झालेली नाही, अशा प्रकारचा मेसेज येतो. अशा प्रकारे आपण नवोदय विद्यालयाचा रिझल्ट पाहू शकतो. धन्यवाद.